आज सकाळीच ना ट्रॅक्टर आलेलं मटेरियल घेऊन. असे 3 ट्रॅक्टर सकाळीच आले होते. अगच त्याची तयारी वगैरे करून दिली आणि त्याला शाळेत पाठवलं. छोटूला आत्या पेज पाजतायत, पण तो रडतोय कारण त्याला माझ्याकडे यायचं होतं. मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे आणि मी शॉपिंगसाठी चालली आहे, तर त्याचीच इथे तयारी करायला घेतली आहे. आता हे जे डाग तुम्हाला मी दाखवले ना, माझ्या गरम गरम तेल उडलं होतं छातीवर आणि त्याचेच हे डाग आहेत आणि अक्षरशः फोड आले होते. उद्या लास्टचा गुरुवार आहे, तर त्याच्या शॉपिंगसाठी म्हणजे उद्यापनाचं जे सामान असतं ना, ते आणण्यासाठी चालली होती, पण भलतंच घेऊन आलेली आहे. काल मी हेअर टॉनिक जो लावला होता ना, त्याचा रिझल्ट मी तुम्हाला दाखवते. केस खूप छान झालेली, सिल्की स्मूथ आणि शायनी दिसत होती. ट्रेनमध्ये मला ना माझी बहीणसुद्धा भेटली. ती घरी चाललेली आणि मी आलेली आहे उल्हासनगरमध्ये. आता मार्केट तर भरलेलं होतं, पण ना मला साड्यासुद्धा घ्यायच्या होत्या. तर तिथं साड्या घ्यायला इतका उशीर झाला की मी गुरुवारच्या उद्यापनाचं काहीच खरेदी केली नाही. घरी आली तेव्हा करवंदे आणि याला आमच्याकडे चाई किंवा माझ्या माहेरी याला कोण असं म्हटलं जातं, तर त्या काढल्या होत्या. तर इतक्या मोठ्या मोठ्या भेटलेल्या आणि उद्या उपवास आहे ना, तर त्याच्यासाठी आम्ही उकडणार आहोत. आता डाळ फोडणीला दिली ना, थोडंसं लक्ष इकडचं तिकडे झालं की असं होतं. डाळ ना उतू गेली. त्यानंतर इथे भाजीमध्ये मी घेवडा बटाट्याची भाजी करायला घेतली आणि भात ठेवला एकीकडे. तर असा आजचा स्वयंपाक. रात्री बैल घरी आला तेव्हा तो शर्यत जिंकून आलेला, तर आत्याने त्याला ओवाळलं, केलं, खाऊ घातलं आणि मी इथे भांडी घासते. तर असा होता आजचा दिवस.